हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची मेन्स परीक्षा जर बघितली, तर त्याचा जो सिलेबस आहे, तर तो सिलेबस सिमिलर आहे. आणि हा जो सिमिलर सिलेबस बघितला, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण आधीच्या परीक्षा पद्धती किंवा परीक्षा पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, की नक्की त्याच्यात विषय किती आहेत. मग त्याच्यात सब्जेक्ट 1, पेपर 1 आणि पेपर 2 असं आपण बघितलेलं होतं. तर आता याचीच आपण काय बघणार आहोत, बुक लिस्ट बघणार आहोत, की साधारणतः स्टँडर्ड बुक्स मुलं कोणती वापरतात किंवा टॉपर्स लोकांनी कसे वापरलेले आहेत पुस्तकं किंवा जे मोस्ट एक्सपेक्टेड आपल्याला पुस्तकं आहेत, तर त्याची आपण एक यादी बघणार आहोत. तर याच्यामध्ये काही चेंजेस नक्कीच असतील. म्हणजे याच्यामध्ये आपण जी यादी दाखवणार, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर पुस्तकं असू शकतात. कारण अल्टिमेटली सिलेबस कव्हर करत असेल, तर ते नक्की पुस्तक आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये आपण एक मॅक्सिमम वापरले गेलेले पुस्तकांची एक यादी आपण देणार आहे. तर बघा आता पेपर 1 जो आहे, तर आपल्याला माहिती आहे की ग्रामरचा आहे. मराठी आहे, इंग्लिश आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि पेपर 2 जर बघितला, पेपर 2 आपल्याला सामान्य अ, अ, अध्ययन किंवा आपण म्हणू की त्याला सामान्य क्षमता चाचणी आपण त्याला म्हणूया. एक प्रकारचा हा जी-एसचा पेपर आहे. तर बुक लिस्ट आपण सब्जेक्ट वाईज बघूया. एक-एक टॉपिक वाईज आपल्याला बघायची आहे. तर याच्यामध्ये बघा आता पहिलाच जो आहे तर पेपर 1. आता मराठी जर म्हणलं, तर आपल्याला माहिती आहे की किती येतात? 50 क्वेश्चन येतायत आणि हा आपल्याला 100 मार्कांचा विषय आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक. एकदम बेसिकसाठी आणि स्टँडर्ड बुक आहे, की जे सर्रास किंवा प्रत्येक ॲस्पायरंटकडे ते पुस्तक असतं म्हणजे असतंच. तर हे पुस्तक नक्कीच वापरायला पाहिजे. आता काय होतंय ना, की आयोगाने मागच्या काही वर्षापासून मग राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईनची मुख्य असेल, तर जो मराठी ग्रामरचा भाग आहे, तर थोडासा आउट ऑफ द बॉक्स जातोय. म्हणजे आधी मॅक्सिमम क्वेश्चन हे मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकातून कव्हर व्हायचे. पण आता काही क्वेश्चन असे बघायला मिळतात, की ते थोडेसे बाहेर जातात. तर त्याला कव्हर करणारे मार्केटमध्ये मग इतर नोट्स वगैरे किंवा इतर काही क्लासेस आहेत, तर ते कव्हर करतात. पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला हा सोर्स आहेच आहे, तो यूज करायचाच. म्हणजे क्वचित 1-2 क्वेश्चन हे कुठेतरी या बुकच्या बाहेर जाऊ शकतात. तर तेवढाच एक पार्ट झाला. मग याच्यामध्ये मार्केटमध्ये मग जास्त मुलांच्या प्रतिक्रियामधून जर बघितलं गेलं, तर यशवंत सोलाट सरांची बॅच असते किंवा त्यांच्या नोट्स पण झेरॉक्स सेंटरला वगैरे उपलब्ध आहेत. तर त्याही तुम्ही रेफर करू शकता. किंवा अमोल पाटील सरांची सुद्धा बाहेर नोट्स आहे किंवा तुम्ही ती सरांचा इव्हन क्लास पण आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही बघू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक बरेच विद्यार्थी वापरतात. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा एनी म्हणजे आपण म्हणू की ऑथर सुद्धा क्लास असू शकतो किंवा इतर नोट्स असतील. नक्कीच त्यासुद्धा तुम्हाला इम्पोर्टंट होऊ शकतात. इथं फक्त आपण एक प्रायोरिटी देत आहोत, की साधारणतः मुलं कोणते वापरतात किंवा आपण कुठल्या याला प्राधान्य दिले पाहिजे. तर याच्यात प्रमुख प्राधान्य हेच आहे, की मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये मग आपल्याला मराठीच्या ह्याच्यात व्होकॅबचा पार्ट येतो. तर वाळिंबे सरांचंच व्होकॅबचं बुक महत्त्वाचं आहे. व्होकॅब्युलरी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ते आपण करणं अपेक्षित आहे. ठीक आहे? आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, की इंग्लिशसाठी नक्की काय करावं? आता इंग्लिशसाठी समजा पालेनसुरीचं पुस्तक आहे, रेनन मार्टिन आहे, बक्षी यांचं पुस्तक आहे किंवा इंग्लिशमधले अजून इतर पुस्तकं आहेत. मग त्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन काय होतं, की आपल्या आयोगाच्या बाबतीत जे आयोग आपल्याला विचारतं, ॲक्चुअली आयोग इंग्लिश बुकचेच रेफरन्स घेऊन त्यातलं इव्हन काही ॲज इट इज एक्झाम्पल पण आपल्याला विचारतं, काही व्होकॅब सुद्धा ॲज इट इज विचारले जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं, की याच्यामध्ये पी-वाय-क्यू. तर पी-वाय-क्यू बेस सुद्धा व्होकॅब आपल्याला खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रायोरिटीने काय करायचं, की पी-वाय-क्यू मधले सगळे व्होकॅब आपण प्रायोरिटीने करायची इव्हन जे टॉपिकवरती प्रश्न येतात. मग प्रत्येक ग्रामरचा सेक्शन असेल. मग त्याच्यामध्ये इव्हन व्हॉईसचा प्रश्न असू द्या किंवा डायरेक्ट इनडायरेक्टचा असू द्या किंवा क्वेशन टॅगचा असू द्या किंवा मूड्सचा प्रश्न असू द्या. तर प्रश्न आपल्याला त्या लिमिटेड टॉपिकचे जे आहेत तर ते रिपिटेशन बघायला मिळतात. मग ते टॉपिक आपण त्या कंटेंटमधून करणं अपेक्षित आहे. तर पालनसुरीमधलं जे याचं एररचा जो पार्ट आहे, तर तो प्रामुख्याने करायला पाहिजे नक्कीच आणि इतर सुद्धा कंटेंट आहे. आता जर क्लासच्या बाबतीत म्हटलं तर मार्केटमध्ये बरेच अगेन क्लास आहेत. तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी जर बघितलं तर गणेश कड सरांचा क्लास आता याच्यात अगेन प्रमोशन वगैरे नाही, पण पर्सनली सांगायचं तर मी स्वतः क्लास केलेला आहे. तर खूप ईझी वेने सर सांगतात. त्याचबरोबर महेश पाटील सरांचं सुद्धा अप टू डेट असतं, की आयोग कसा पॅटर्न वापरते किंवा आयोग कसे प्रश्न विचारेल, तर त्या बाबतीत सुद्धा सरांचं काही गोष्टींमध्ये किंवा ओव्हरऑल आपण म्हणूया की अपडेट गोष्टी नक्कीच असतात. तर मुलं त्यांच्याही क्लासला प्रेफर करतात किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा काही व्हिडिओज असतील YouTubeला वगैरे किंवा मग त्या सरांचं पुस्तक सुद्धा मुलं रेफर करतात. तर मार्केटमध्ये हे स्टँडर्ड्स नक्की मुलं घेतात. तर तुम्ही तुमच्या चॉईसने तिथं जाऊ शकता किंवा मुलांच्या फीडबॅकमधून, इतर प्रतिक्रियांमधून तुम्ही नक्कीच तुमचा डिसिजन घेऊ शकता. तुमच्या समोर जस्ट ऑप्शन आहे किंवा इतर नोट्स सुद्धा
तुम्ही रेफर करू शकता. मी पर्सनली गणेशकर सरांचा स्वतः क्लास केला होता. तर मला त्याचा फायदा झाला होता नक्कीच, की एक बेसिक एररच्या गोष्टी असतील किंवा मग ग्रामरचं फॉर्मेशन असेल, तर त्याचा फायदा होतो. पण महत्त्वाचं काय, की मी पर्सनली पालनसुरीमधलं ते एररचा टॉपिक केला होता आणि त्याचबरोबर त्याच्यामधलं असेल किंवा मग बक्षीमधील व्होकॅब सुद्धा केलेली होती आणि त्याचबरोबर मग आपल्या आयोगाचे पेपर आहेतच. वेगवेगळे पेपर प्रामुख्याने आपण करू शकतो. याच्यामध्ये महत्त्वाचं मग महेश पाटील सरांचं झिरो एरर पुस्तक सुद्धा प्रायोरिटीने मुलं वापरतात. तर ते तुम्ही नक्कीच वापरलं पाहिजे व्होकॅबसाठी वगैरे किंवा पी-वाय-क्यूसाठी महत्त्वाचं तुम्हाला ठरू शकतं ते नक्कीच. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपले लँग्वेजचे हे 2 घटक झाले. आता लँग्वेजसाठी ॲक्चुअली काय आहे ना, की तुम्ही जेवढी मॅक्सिमम प्रॅक्टिस कराल 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवण्याची, तर तेच जास्त महत्त्वाचं आपल्याला ठरणार आहे. आता बघा जी-एसच्यासाठी आपण मार्कांचं डिस्ट्रिब्युशन बघितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर तो स्ट्रॅटेजीचा किंवा एक प्रकारे स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया, की एक्झाम पॅटर्न म्हणून आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो बघितला नसेल तर तो बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकला मार्कांचं डिस्ट्रिब्युशन कसं येतंय म्हणजे पेपर 2 मध्ये त्याच्यात कुठल्या जी-एसला किती मार्क येतात, तर हे आपण बघितलेलं आहे. ते एकदा तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. आता बघा वन बाय वन मॅथ्स रिझनिंग त्यातला मेजर पार्ट होता. आपण तिथेही तेव्हा बघितलं होतं, की साधारणतः 22 क्वेश्चन याच्यावरती येतात. 22 म्हणजे 44 क्वेश्चन. आता हा जो पार्ट असा आहे ना, की ह्याच्यात तुम्हाला खूप पाठांतर वगैरे नाही करावं लागत. फक्त तुम्हाला सॉल्व्हिंग एबिलिटी पाहिजे, की तुम्हाला कमी वेळेमध्ये पटकन तुम्ही कसे कॅल्क्युलेशन कराल किंवा पटकन तुम्ही कशी अरेंजमेंट कराल. समजा रिझनिंगचा प्रश्न असेल, तर तुम्ही पटकन ते कॉम्बिनेशन्स वगैरे कसे कराल किंवा मग त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा एजचा प्रश्न असेल वगैरे. तर ते महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी फॉर्म्युलाज नक्कीच लागतील आपल्याला समजा पर्सेंटेजचा क्वेश्चन असेल किंवा रेशिओ प्रपोर्शन असेल किंवा मग टाईम स्पीड डिस्टन्सचा प्रश्न असेल, तर तिथे मात्र आपल्याला फॉर्म्युलाज नक्की लागतील. तर याच्यामध्ये प्रामुख्याने सगळे पी-वाय-क्यूज तुम्ही जर आतापर्यंत आलेले सोडवले, मग भले मग सी-सॅट मधले सुद्धा काही एक्झाम्पल असू द्या किंवा मग कंबाईन एक्झाम पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला आलेले सगळ्या पेपरचे. त्याच्यात असं नाही की मग आधी जे पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओच्या वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या मेन्सच्या आणि त्याच्यात प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळे क्वेश्चन यायचे. तर प्रायोरिटीने आपण काय करायचंय, की सगळे पी-वाय-क्यू सोडायचे आणि त्याच्यानुसार कोणतेही प्रॅक्टिस बुक घ्या. म्हणजे थोडक्यात काय, तर पी-वाय-क्यूमध्ये जे रिपीट होणारे टॉपिक आहेत, तर त्या रिपीट होणाऱ्या टॉपिक तुम्हाला प्रायोरिटीने सोडवायचे, की कशावरती हमखास प्रश्न येतो, ते आपण शॉर्टलिस्ट करणं आवश्यक आहे. आता मग त्याच्यामध्ये जर बघितलं, तर मार्केटमध्ये साधारणतः आता सचिन ढवळे सरांनी फिल्मच्या आधी YouTubeलाच एक सीरीज पण घेतली होती. इव्हन आरगडे सरांचं सुद्धा YouTubeला सीरीज वगैरे असते. तर हे दोन्ही मुलं प्रायोरिटी मार्केटमध्ये करते. इव्हन इतर कोणत्या सरांचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण हे 2 ऑप्शन तुमच्यासमोर माझ्या साइडनं तरी मी तुम्हाला देतोय. ढवळे सरांचं तुम्ही बघू शकता. इव्हन YouTube सरांचे व्हिडिओ आहेत किंवा आरगडे सरांचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तर तुम्ही प्रायोरिटीने करा. कारण का 22 क्वेश्चन आहेत. खूप महत्त्वाचे ते आपल्याला मार्क देणारे आहेत. आणि ॲक्चुअली कसं आहे ना, की मॅथ्स रिझनिंग इव्हन अजून पण रेफरन्स आहेत. जसं की आर.एस. अगरवाल सरांचं सुद्धा पुस्तक आहे आणि ते ॲप्टिट्यूडसाठी किंवा रिझनिंगसाठी वापरतात मुलं. पण मग ते तुम्हाला युटिलाइज पण झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय ना, की आपला आयोग कुठल्या पॅटर्नला जातंय. आयोगाचा पॅटर्न काय तर त्यानुसारचे तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं खूप गरजेचं आहे आणि अल्टिमेटली गणितं वाचून नसतात जमत, तर ते सोडवून जमत असतात. त्यामुळे तुमची जेवढी सोडवण्याची प्रॅक्टिस आहे, तर ते इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हिस्ट्री असेल, जिओग्राफी, पॉलिटी याच्यात काही फॅक्ट्स पाठ करावे लागतील. इथं पाठ नाही करायचं. फक्त प्रॅक्टिसने करायची आणि मार्क घ्यायचे आहेत, तर त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न येतो, की करंट अफेअर. आता जसं कंबाईनची ग्रुप बीची प्रिलिम्स बघितली आपल्याला किंवा ग्रुप सीची आता होईलच प्रिलिम्स. तर याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न आपल्याला थोडेसे काही ट्रिकी वगैरे बघायला मिळतात. तर मग चालू घडामोडीला मेजर प्रश्न तोच राहतो, की नक्की कुठला सोर्स करावा. तर प्रायोरिटीने मुलं करतात, की जे पृथ्वी परिक्रमा आहे मंथली मॅगझीन, बरेच मुलं ते रेफर करतात किंवा बरेच जण सिम्प्लिफाईड यांचा मग एकतर इयर बुक एकतर किंवा मग 3 महिन्याचा एखादा अंक येत असतो. तर ते अंक सुद्धा करतात. तर प्रायोरिटीने तुम्ही परिक्रमा करू शकता किंवा सिम्प्लिफाईड किंवा बरेच मार्केटमध्ये क्लासेस आहेत, की ते करंट अफेअरच्या त्यांच्या स्वतःच्या नोट्स प्रोव्हाईड करतात आणि त्याच्यावरती शॉर्ट लेक्चर्स पण असतात. तर तुम्ही कोणत्याही याला जाऊ शकता. इव्हन मला वाटतं, की परिक्रमाचे सर जे आहेत तर त्यांचा सुद्धा एक पर्टिक्युलर बॅच वगैरे असते किंवा इव्हन तुम्ही देवा जाधवर सरांचं जर बघितलं, तर त्यांचं YouTubeला दर महिन्याचं एक कलेक्टिव्ह असं एक 1 किंवा सव्वा तासाचं लेक्चर येत असतं. तर तेही तुम्ही बघू शकता. करंटला जेवढे तुमचे साधारणतः एकापेक्षा थोडा जास्त सोर्स असेल, तर तो बेटर राहतो. म्हणजे जर काही इथून एका ठिकाणाहून मिस झालं असेल, तर तुम्ही बाकी ठिकाणाहून ते कव्हर नक्कीच करू शकता. थोडक्यात काय तर आपल्याला साधारणतः गेल्या दीड वर्षाचं अगेन याच्यात कुठलाही स्टँडर्ड नाही. म्हणजे कधी-कधी आयोग 2 वर्षापूर्वीचं पण करंट विचारतं आणि कधी-कधी एकदम रिसेंट 3 महिन्यापूर्वीचं पण करंट विचारतं. तर साधारणतः आपण म्हणूया की एक्झामच्या आधी दीड वर्षापर्यंत आपण काय करायचंय, करंट अफेअर करायला पाहिजे. दीड वर्षापर्यंतचं करंट अफेअर. मग तुम्ही कोणत्याही ह्याच्यातून करा किंवा कुठल्या क्लासच्या ह्याच्यामधून तुम्हाला नोट्स अवेलेबल होत असतील तर नक्कीच करायला पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे.
आता पुढचा पार्ट येतो माहिती अधिकाराचा कायदा, जो आपल्याला 2005. तर याचा बेअर ॲक्ट आपल्यासाठी मदत. बेअर ॲक्ट म्हणजेच काय? ओरिजिनल कायदा जो की भारतीय राजपत्रात पब्लिश झालेला आहे. तर तो कायदा तुम्हाला प्रॉपर वाचणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तो कायदा वाचताना मे बी तुम्हाला थोडासा अवघड वाटू शकतो. तर त्याच्यावरचं एखादं लेक्चर बघा. डायरेक्ट YouTubeला तुम्ही टाकून घ्या. असे खूप लेक्चर आहेत. तर तो कायदा बघून घेतला की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह साधारणतः 2 क्वेश्चन याच्यावरती येतात आणि आपल्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय ना, की हा राज्यसेवा मुख्यला आधीच्या पॅटर्नला होता किंवा पी-एस-आयची मुख्य परीक्षा असेल आधीची किंवा इतर एक्झाम. तर याचे आत्तापर्यंत आलेले सगळे जर तुम्ही पी-वाय-क्यू केले ना, तर त्यातनंच तुमचं सगळं काही सुटेल. म्हणजे या कायद्यावरती एवढे सारे पी-वाय-क्यू साधारणतः मला वाटतं एक एक 150 ते 200 पी-वाय-क्यू तुम्हाला साधारणतः मिळू शकतात किंवा जास्तही मिळतील. तर तेवढे जरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले, तर तुमचा हा कायदा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे पाठांतरच होऊन जाईल. तर ते केलेलं बेटर राहील. तर बेअर ॲक्ट म्हणजे याची ओरिजिनल जी कॉपी आहे तर ती करावी. याच्यामध्ये प्रश्न प्रिव्हियस इयरच्या बेसिसवर तुम्हाला सोडवायला जमतील. नंतर लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015चा आपला, तर त्याचा सुद्धा मूळ कायदाच करा. बेअर ॲक्ट आपण जो म्हणतो, तर तो केला तर प्रायोरिटीने तुम्हाला जमेल. इव्हन याचा पण तुम्हाला YouTubeला कुठलाही एखादा व्हिडिओ मिळून जाईल. तर ते आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. आता पॉलिटिक्ससाठी बघा, स्टँडर्ड सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे. एम. लक्ष्मीनाथ सरांचं पुस्तक जर केलं, तुम्हाला इतर कुठलंच काहीच करायची गरज नाही पडणार. थोडंफार फक्त जर पंचायत राज रिलेटेड म्हणजे इव्हन पंचायत राज रिलेटेड बेसिक जरी केलं तरी पण आपल्याला ते प्रश्न सुटतात. पण पंचायत राजचं थोडंसं जर डिटेल काही एखादा क्वेश्चन असेल, तर मात्र मग आपल्याला एखादं वेगळं पुस्तक करावं लागतं. पण सगळ्यात महत्त्वाचा हाच सोर्स आहे. आता हे बुक आपल्याला इंग्लिशमध्ये पण बघायला मिळतं आणि मराठीमध्ये पण ट्रान्सलेट झालेलं आहे. पण बरेच मुलं मग कोळंबे सरांचं सुद्धा बुक वापरतात. तर तेही तुम्ही घेऊ शकता. फक्त मग तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत थोडं कंपेअर करावं लागेल. जर काही पार्ट त्याच्यामध्ये जर समजा बुकमध्ये कव्हर नसेल होत, लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून करायला पाहिजे किंवा काही विद्यार्थी मग इतर कुठला क्लास पण करतात, तर तुमच्या प्रायोरिटीने तुम्ही त्यालाही जाऊ शकता. पण प्रायोरिटी जर मला विचाराल तर इथं लक्ष्मीकांत सरांच्या बुकची राहू शकते. त्याच्यानंतर बघा हिस्ट्रीसाठी महत्त्वाचं हिस्ट्री आपल्याला तिथं 10 क्वेश्चन येतात आणि हे 10 क्वेश्चन अति महत्त्वाचे आहेत. पण आता याच्यात कसं होतं ना हिस्ट्रीमध्ये, की बरंचसं व्हेरिएशन आहे. एकतर मार्केटमध्ये एवढी पुस्तकं आहेत, की नक्की कुठलं करावं हा प्रश्न आहे. पण त्यातल्या त्यात आपण म्हटलं तर 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड तर करायलाच पाहिजे. आता त्याचा क्रक्स अगेन इतर पुस्तकात सापडतो आपल्याला, पण ते पुस्तक वाचायला एकदम असं ईझी वाटतं आणि पटकन होऊन पण जातं. तर हे प्रायोरिटीने झालं पाहिजे. आता समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे, ॲक्चुअली हे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जो ओल्ड पॅटर्न होता. ओल्ड पॅटर्न मधला जो हिस्ट्रीचा सिलेबस आहे, तर त्या सिलेबसनुसार सरांची मांडणी आहे. तर त्यातलं कंटेंट इम्पोर्टंट आहे का? तर नक्कीच आहे. फक्त मग आपल्याला जो आयोगाने दिलेलं आहे, म्हणजे आता आपण जर इथं हिस्ट्रीचं कंटेंट एकदा बघितलं, तर हिस्ट्रीमध्ये काय म्हणले, की आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा म्हणले. मग याच्यातला जो टाईमलाईन दिली आहे एक प्रकारे आपल्याला, की साधारणतः 1885 पासून 47 पर्यंत किंवा मग महत्त्वाच्या व्यक्तींचं कार्य, समाजसुधारक म्हटले किंवा मग वर्तमानपत्र म्हटलेलं आहे किंवा मग इथं शिक्षणाचा परिणाम. तर हे जे प्रामुख्याने घटक आहेत, तर मग ते तुम्ही त्या बुकमधून वेचून जर केले, सिलेक्टिव्ह पार्ट जर केला, तर तो फायद्याचा होऊ शकतो. किंवा त्याचबरोबर जर बघितलं, तर गाठाळ सरांचं पुस्तक असेल किंवा कठारे सरांचं पुस्तक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. आता गाठाळ सरांची सुद्धा महाराष्ट्राचा सेपरेट पुस्तक आहे किंवा भारताचा इतिहास असं एक सेपरेट पुस्तक आहे. तर मग ते तुम्हाला थोडेसे बल्की पुस्तक आहे, तर ते करावं लागतील किंवा मग महाजन सरांच्या पुस्तकातून ॲक्चुअली ते कव्हर होऊ शकतं. आता मग काही विद्यार्थी काय करतात, की समजा जर पुस्तक वाचणं शक्य नाही, तर मग पवन माळी सरांच्या नोट्स आहेत किंवा सरांचा क्लास पण करतात. मग सरांच्या नोट्स सुद्धा झेरॉक्स सेंटरला उपलब्ध आहेत किंवा उमेश कुदळे सरांचं पुस्तक आहे किंवा त्यांच्या नोट्स पण आहेत. अगेन सगळे सोर्स एकत्रित नाही करायचे. प्रायोरिटीने तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि त्यानुसार एकच सोर्स सिलेक्ट करून तुम्ही हे कव्हर करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होईल, की मग इथं सगळे सोर्स दिलेत म्हणजे सगळेच्या सगळे वापरायचे नसतात. फक्त जस्ट आपण काही ऑप्शन क्रिएट करतो किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कुठला ऑथर ऑप्शन असू शकतो. तर तुम्हाला तो कन्व्हिनियंट वाटला आणि आयोगाच्या सिलेबसला प्रिव्हियस इयर क्वेश्चनला मॅच होत असेल, तर नक्कीच तुम्ही तिथं जायला पाहिजे. काही हरकत नाही. शेवटी स्पर्धा परीक्षा आहे आणि आपल्याला मल्टिपल ऑप्शन इथं असणार आहेतच. ठीक आहे? आता बघा भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल. आता ॲक्चुअली काय की भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल इथं हा पार्ट दिलेला आहे आणि त्याच्याचबरोबर पर्यावरणाचा पार्ट पण याच सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि आपण त्याचं क्वेश्चनचं डिस्ट्रिब्युशन बघितलं होतं, की कसं टोटल याच्यावरती 10 क्वेश्चन येतात. मग कधी-कधी पर्यावरणावरती काही एक्झामला 3 क्वेश्चन आहेत, काही एक्झामला 4 क्वेश्चन आहेत. मग यामध्ये प्रामुख्याने बघा आता भारताचा आणि महाराष्ट्राचा एकत्रित भूगोल, मग त्याच्यामध्ये फिजिकल असेल किंवा मग क्लायमेट असेल किंवा इतर गोष्टी आहेत. तर त्या कव्हर करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने बघितलं दीपस्तंभ पब्लिकेशन. तर दीपस्तंभाची पब्लिकेशन म्हणजे महाराष्ट्राचं एक सेपरेट पुस्तक आहे आणि भारताचं एक सेपरेट आहे. आता पुस्तक तसं बघितलं बल्की आहे, कंटेंट भरपूर आहे आणि क्वेश्चनचं वेटेज तुम्ही बघाल तर मग तुम्हाला वाटेल की अरे हे एवढं मोठं पुस्तक करायला पाहिजे का? अगेन तुम्ही प्रिलिम्सला बऱ्याच गोष्टी केल्या असतात त्यामुळे तुम्हाला तेवढं इथं जड जाणार नाहीये.
सो तुम्ही याला प्रायोरिटीने जाऊ शकता किंवा मग सौदी सरांची सुद्धा मग पुस्तकं आहेत आपल्याला, की जे कंबाईन मेन्सचा हा सिलेबस आपल्याला कव्हर करतील भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत. तर किंवा मग तुम्ही इतर कुठल्या क्लासच्या बाबतीत केलं असेल किंवा तुमच्याकडे नोट्स असतील, तर त्यात प्रेफर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये माझ्या साइडनं सजेशन एक इन जनरल म्हटलं तर अवधूत कल्याणे सरांचं आहे की म्हणजे मी पर्सनली 2 वर्षापूर्वी राज्यसेवा पूर्वला सरांची एक वन डे रिव्हिजन केली होती राज्यसेवा पूर्वसाठी. तर मग मला ते बेटर वाटलं होतं की पटकन लगेच कव्हर होण्यासारखं. तर तुम्ही सरांचे काही व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला नक्की करायला हवंय का? पण दीपस्तंभची पुस्तकं माझ्याकडे पर्सनली होती. मी ती यूज केली होती. इव्हन सौदी सरांचं पण पुस्तक होतं. पण ते कशासाठी होतं तर मी राज्यसेवा मेन्ससाठी यूज केलं होतं. तर असं प्रत्येक काही सेगमेंटसाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वापरत असाल तर तेही योग्य आहे. फक्त असं नको व्हायला की सेम कंटेंट तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून रिपीट करताय, तर तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे? तेवढी काळजी घ्या. याच्यानंतर मग पर्यावरणाचा जो पॉइंट आहे इथला, की पर्यावरणामध्ये मानव विकास, पर्यावरण वगैरे हे जे दिलेलं आहे इथं, तर याच्यासाठी प्रामुख्याने म्हटलं तर मग तुषार घोरपडे सरांचं पुस्तक मग पण ते सिलेक्टिव्ह पार्ट करावं लागेल, जो की सिलेबसमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर तो सिलेबसच्या पार्टनुसार आपण सिलेक्टिव्ह म्हटलेलं आहे. तर घोरपडे सरांचं पुस्तक किंवा इतर कुठल्याही क्लासच्या तुमच्याकडे नोट्स असेल, तुम्ही त्या प्रमाणात जाऊ शकता. कारण एन्व्हायर्नमेंटचे इथले जर प्रश्न आपण म्हणलं, तर तेवढेही टफ येत नाहीत. म्हणजे हे जे पर्यावरणपूरक विकास, साधन संपत्ती असेल, प्रदूषण वगैरे किंवा महत्त्वाच्या संस्था, तर त्याच्यावरती खूप जनरल प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत तरी आलेत. पुढच्या काळात बघूया की कसे आहेत, पण आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे त्यासाठी. ठीक आहे? आता बघा पुढचा आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स आता ओव्हरऑल सायन्स अँड टेकसाठी आपण म्हणलं होतं किती 20 क्वेश्चन येतात. त्याच्यातल्या जनरल सायन्स साधारणतः 12 क्वेश्चन आपल्याला येतात आणि तुम्ही ते प्रायोरिटीने केलं पाहिजे. अगेन प्रीला आपण करतोच. पण मग याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, भस्के सरांची पुस्तकं आहेत किंवा मग सरांचे वन डे रिव्हिजन वगैरे सुद्धा असतात. तर सरांचं पुस्तक वापरता किंवा याच्यामध्ये बघा कोलते सरांचं पण पुस्तक बरेच मुलं वापरतात. तुम्ही तेही बघू शकता किंवा इतर अगेन तुमच्याकडे नोट्स असतील किंवा लुसेंट लुसेंट जी-केचं पुस्तक आहे त्याच्यातलं जनरल सायन्स किंवा लुसेंटचं सेपरेट सायन्सचं पण पुस्तक येतं, पण ते इंग्लिशमध्ये अगेन इंग्लिश किंवा हिंदीत. पण इंग्लिश तुम्हाला जर प्रेफरेबल असेल किंवा तुम्हाला जमत असेल त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंगसाठी तर काहीच हरकत नाहीये. तुम्ही लुसेंट जी-के मधलं किंवा लुसेंट जनरल सायन्स सुद्धा करू शकता किंवा मग भस्के सरांचं असेल किंवा कोलते सरांचं यापैकी कोणतंही एकच करा अगेन आणि त्याच्यामध्ये सुद्धा पी-वाय-क्यू बघूनच तुम्ही प्रायोरिटी एरियाज ठरवा, की त्याच्यामध्ये कुठे-कुठे नक्की काय-काय विचारलं जाऊ शकतं किंवा मग एनी ऑदर बुक असेल कुठलं किंवा तुम्ही जर कुठला क्लास केला असेल तर. आता सायन्सच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच जणांना काय होतं, की सर्टेनिटी नाहीये, की सर्टन क्वेशन येऊ शकतात, सर्टन टॉपिकमधून आपल्याला ते जमू शकतं वगैरे. तर थोडंसं हा आउट ऑफ बॉक्स जाणारे काही प्रश्न आपल्याला बघायला तिथं मिळू शकतात. त्यामुळे बरेच मुलं काय करतात, की मग एक मोजका सोर्स प्रायोरिटीने केला, प्रिव्हियस इयर क्वेशन केले, तेवढं इनफ होऊन जातं. आता बघा रिमोट सेन्सिंग. आता हा पार्ट थोडा मुलांना अवघड वाटतो किंवा याच्यावर साधारणतः ऑन एन एव्हरेज आपण 4 क्वेश्चन बघितले. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, की सगळे जे पी-वाय-क्यू आलेत कुठले? राज्यसेवा मुख्य परीक्षेला ज्या ओल्ड पॅटर्नचे राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह त्याच्यातल्या जी-एस-1 मध्ये दरवर्षी 5 क्वेश्चन यायचे मुख्य परीक्षेला. तर त्याच्यातलं जे रिमोट सेन्सिंग आहे, तर ते सगळे पी-वाय-क्यू तुम्ही करणं अपेक्षित आहे. का? कारण काही क्वेश्चन त्या रिलेटेड रिपीट होतात, ॲज इट इज पण रिपीट होतात. तर ते केल्यानंतर मग एन-सी-आर-टी मधला जो सिलेक्टिव्ह चॅप्टर्स आहेत, एन-सी-आर-टी तुम्ही रिमोट सेन्सिंग असं जर टाकलं, एरियल फोटोग्राफी वगैरे तर काही मोजके चॅप्टर्स आहेत त्याच्यामधले, तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता ते इंग्लिशमध्ये अगेन बऱ्याच जणांना मग ते इंग्लिशमधले ज्या टर्मिनॉलॉजीज किंवा कीवर्ड्स आहेत, तर ते थोडे समजायला अवघड जाऊ शकतात. तर मराठीत इतर कोणाच्या समजा नोट्स असतील, तर तुम्ही त्यानुसार गेलात तरीही चालेल. पण रिमोट सेन्सिंग स्किप करू नका किंवा दुर्लक्ष करू नका त्याकडे. बेसिक याच्यामधून आपल्याला प्रश्न जमतील ते किंवा हक्काचा एकही मार्क जाऊ देऊ नका. म्हणजे तुम्ही रिझल्ट जर बघितलं तर बघा अगेन पॉइंटवरती खूप मुलं आहेत. ते प्रत्येक पॉइंटवरती समजा एस-टीचा बहुतेक आता फायनल कट ऑफ काहीतरी लागलाय त्याच्यामध्ये बहुतेक 289 हा कट ऑफ लागलेला आहे. सॉरी नाही 289 नाही 200 292 समथिंग काहीतरी लागलेलं आहे वाटतं आणि त्याच्यात मग इतर कॅटेगरीनुसार वेगवेगळे असे कट ऑफ आहेत. मग मुलांचा, मुलींचा वेगळा. तर हे भाग झाला. पण साधारणतः आपण म्हणू की 290 प्लसच कट ऑफ तिथं लागलेला आहे 400 पैकी. म्हणजे मुलांना बघा किती मार्क आहेत. म्हणजे जवळपास 75% पर्यंत कट ऑफ जातोय. 400 पैकी 290, 95 किंवा आपण 300 ही पकडू. तर तो 75% मार्क तुम्हाला पाडायचे आहेत. म्हणजे निगेटिव्ह जाऊन. तर इथं किती मोठी स्पर्धा हे लक्षात घ्या. म्हणजे लँग्वेजला मुलं 80 प्लस मार्क आणतायत. 80 प्लस आणले तरच इकडे येणार आहे. कारण जी-एसला सगळ्यांना 80 प्लस येत नाहीत मार्क. त्यामुळे लँग्वेजला 85-90 पर्यंत जाणं अपेक्षित आहे. तर हे सगळं प्रॅक्टिसने नक्कीच होईल. म्हणजे थोडंसं डिफिकल्ट वाटेल,
पण नक्कीच ते होण्यासारखं आपण केलं तर. ठीक आहे. नंतर बघा कॉम्प्युटर अगेन याच्यामध्ये पी-वाय-क्यूला प्रेफरन्स द्या आणि कुठल्याही क्लासच्या जर तुमच्याकडे नोट्स असेल तर ते करा. त्याच्यात आता कसं आहे की कॉम्प्युटरमध्ये तुम्ही स्टँडर्ड कुठलं पुस्तक म्हणाल तर तसं एक्झॅक्ट पुस्तक नाही सांगता यायचं किंवा मे बी कुठल्या क्लासने ते काढलेलं पण असेल. पण कॉम्प्युटरमध्ये मग ते थोडेसे करंट रिलेटेड, डिजिटल इंडिया किंवा अजून नवीन काही इनिशिएटिव्ह सुरू केलं तर त्याच्या बाबतीत आपले प्रश्न विचारतात. तर पी-वाय-क्यूनुसार तुम्ही एक प्रायोरिटी ठरवू शकता आणि नंतर आहे बघा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचा जर तुम्ही इन जनरल सिलेबस बघितला, तर हा सिलेबस दिसताना हा खूप मोठा सिलेबस आहे. आता आयोगाने काय केलेलं की राज्यसेवा मुख्यला जो सिलेबस होता आधीच्या याच्यामध्ये जी-एस-4 मध्ये, तर त्यातले फक्त 2-3 टॉपिक स्किप करून ॲज इट इज सिलेबस इथं कॉपी केलेला आहे. आता राज्यसेवा मेन्सचा अगेन तुम्ही सिलेबस बघितला, तर प्रत्येक पॉइंटचा परत आयोगाने सिलेबस तिथं डिस्क्राईब केलेला होता. डिटेलमध्ये दिला होता. तर इथं सुद्धा तसा अपेक्षित आहे. परंतु प्रश्न असे खूपही डिफिकल्ट येत नाहीत. जर मागच्या आपण ग्रुप बी आणि ग्रुप सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले या सिलेबसवरचे, तर तेवढे डिटेल येत नाहीत. त्यामुळे प्रायोरिटीने काय करू शकता, की तुम्ही या टॉपिक रिलेटेड तुमच्याकडे असणारे स्टँडर्ड बुक किंवा नोट्समधून तुम्ही करू शकता. मग यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने देसले सरांचे पार्ट 1 आणि पार्ट 2 पुस्तकं, त्यातला सिलेबस रिलेटेड पार्ट तुम्ही करू शकता किंवा कोळंबे सरांचं बुक आहे, तुम्हीही करू शकता किंवा तुम्हाला बुक तेवढे वाटत नसेल, की मग खूप हेवी वगैरे वाटतायत, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही आपल्या क्लासच्या नोट्स करू शकता. इव्हन तुम्हाला झेरॉक्स सेंटरलाही मिळतील नोट्स किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बॅचला येऊ शकता. पण अगेन प्रायोरिटी तुमची आहे. तर बुक देसले सरांचं मॅक्सिमम मुलं वापरतात. कोळंबे सरांचाही वापरतात किंवा मग ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्या. पण इथं महत्त्वाचं काय तर आयोगाने जो सिलेबस दिलाय, तर त्या सिलेबसनुसार जाणं अपेक्षित आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा आणि नंतर तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तर बघा आता आपण हे सगळ्या टॉपिकचं काय बघितलं, की एकत्रित एक ओव्हरव्ह्यू बघितलं, की बुक लिस्ट साधारणतः काय असावी. अगेन पुन्हा एकदा अ, भर देऊन आहे, की ही जी बुक लिस्ट आहे, तर ही बुक लिस्ट काय म्हणूया, की आपण हीच कंप्लीट आहे असं बिलकुल नाही. आपण त्याला जर म्हणलं, की ही कंप्लीट आहे का? तर बिलकुल नाहीये. म्हणजे का नाहीये? कारण का एखादा कॅन्डिडेट म्हणेल, की याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे दुसरा सोर्स आहे. मग तो काही व्हॅलिड नाही का? तर तो सुद्धा नक्कीच व्हॅलिड असेल. फक्त आपण काय केलंय, की अ, जे विद्यार्थी मॅक्सिमम पुस्तकं वापरतात किंवा मॅक्सिमम क्लासच्या कुठल्या नोट्स वापरतात, तर ते प्रायोरिटीनुसार घेतलेलं आहे. सो तुम्ही एकदा क्रॉस चेक करून गोष्टी घेऊ शकता. पण एक तुमच्यासमोर कलेक्टिव्हली लिस्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. काही तुमच्या आयडियाज असतील, काही तुमच्या सजेशन्स असतील, काही तुमचा फीडबॅक असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि पुढच्या गोष्टींसाठी किंवा पुढे तुम्हाला नक्की काय हवंय याच्या बाबतीत किंवा कुठल्या टाइपचा, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवाय, तर याबाबत नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण थांबूया. थँक यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट फॉर द मेन्स एक्झाम. ठीक आहे? थांबूया.